नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. श्री शिवाजी प्रसारक संस्था आयोजित शिवजयंती निमित्ताने 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा सालबादाप्रमाणे यंदाही नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या भव्य प्रणांगणात शानदार शुभारंभ झाला. यंदाचे व्याख्यान मालेत उणीव भासली ती सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गवासी दाजीसाहेब यांच्या अनुपस्थितीची. श्रोते देखील आठवण काढताना हळवे होताना दिसले. फेब्रुवारी रोजी प्रथम पुष्पाची गुंफण आपल्या कणखर आवाजात महान शिवव्याख्याते माननीय डॉक्टर निलेश चव्हाण यांनी त्यांचे विषय पुष्प होते. शिवरायांना का आठवावे विषय पुष्पास हात घालताना ते म्हणाले की सजग सुसंस्कृतपणा नैतिकता टिकून ठेवण्यासाठी शिवचरित्र अभ्यासावेच लागेल. व्याख्यानमालेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, माजी आमदार कुणाल पाटील, अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष भैयासाहेब, डॉक्टर S.T. पाटील होते. आपण सर्वांनी टाळ्या. राजा होऊन गेला शिवाजी, राजा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर पाटील, मी इयत्ता 8वी नॉर्थ पॉइंट शाळेची विद्यार्थिनी आहे आणि माझा विषय आहे मातृत्वाचा वसा राजमाता जिजाऊ. प्रति प्रचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवशेषः मुद्रा भद्राय राजते. मुद्रा शिवाजी राजांना, मुद्रा शिवाजी राजांना त्या रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही. तो अखंड आहे सागरासारखा, ज्याचे छत्र म्हणजे आव्हाडा समान. जो त्या सूर्याची शान, मराठी माणसाचे धगधगणारे स्वाभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवघरात ज्याचे पहिले स्थान. सुवर्ण शतकात 19 फेब्रुवारीच्या दिवशी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तुफानांचा गडगडाट झाला, शहनाई चौघड्या वाजू लागल्या. एक रहित सह्याद्रीच्या कडकापारी दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दीन गरिबांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला. माझा राजा जन्मला, माझा शिव. तुम्हाला आणि मला अधिकारच नाही तर त्या इतिहासाची पारायण करून तो स्वीकारून स्वाभिमानी होऊनच इतिहासाबद्दल अभिमानी होण्यामध्ये अर्थ आहे. पाठीवरचा इतिहास पुसला जाऊ शकतो, कागदावरचा इतिहास फाडला जाऊ शकतो, पण इथल्या सगळ्या माणसांच्या काळजावरती छत्रपतींच्या पराक्रमाचा जो इतिहास कोरला गेला आहे तो कधीच मिटवला जाऊ शकत नाही. आणि त्याच काळजावरती कोरलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी प्रेरणा मिळत राहावी असं छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे. हे शिवचरित्र आहे आणि म्हणून ते वारंवार आठवण्याची आवश्यकता आहे. ते यासाठी 19 फेब्रुवारी 1630 जन्म आणि 3 एप्रिल 1680 मृत्यू. फक्त 50 वर्षांचं आयुष्य, पण 350 वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून तुमच्या माझ्या समोर हे आयुष्य उभं आहे. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये हे आयुष्य उजळून निघालंय. या आयुष्याची कीर्तिरूपी मशाल अजून सुद्धा पेटलेली आहे आणि अंधारलेल्या वाटेवरती हे आयुष्य तुमच्यासाठी, माझ्यासाठी प्रकाशाची वाट निर्माण करत आहे. कारण हे आयुष्य मला सांगते तुम्ही नियोजन करा.
हे आयुष्य मला सांगते तुम्ही ध्येय ठरवा. हे आयुष्य मला सांगते तुम्ही निष्ठा बाळगा. हे आयुष्य मला सांगते की आई वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास. हे आयुष्य शिकवते आत्मविश्वास. हे आयुष्य सांगते ठेवा धैर्य. आणि हे आयुष्यच आहे की जे आम्हाला सांगते तुम्ही गाजवा शौर्य. म्हणून छत्रपतींच्या पराक्रमी आयुष्यासमोर नतमस्तक होताना त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो सांगावा लागेल की अरे छत्रपतींच्या नावाचा बेबीच्या देठापासून जय जयकार आपण करूच, पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा धरू. आणि नुसतंच कपाळावरती चंद्रकोर कोरण्यापेक्षा, दाढी वाढून फिरण्यापेक्षा आणि गाडीवरती बघतोस काय मुजरा कर असं लावण्यापेक्षा आणि भगवा वादळ भगवा वादळ भगवा वादळ असं करण्यापेक्षा अरे छत्रपती शिवरायांच्या विचारांचंच असं काही वादळ आपण या देशामध्ये निर्माण करू की त्यांच्या विचारांना जो अपेक्षित आहे तो भगवा सगळीकडे फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि हे संस्कार दिलेत ते जिजाऊंनी दिलेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.